आणि हा विकास करायचाच असेल तर मग या धारावीमध्ये माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरं द्या, माझ्या गिरणी कामगारांना घरं द्या, सफाई कामगारांना घरं द्या, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं द्या, ज्यांच्यावरती मुंबईचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचा डोलार आहे आणि मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे. पण हे त्यांना पचत नाहीये. मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं, मुंबईला कसं चिरडायला पाहिजे, कसं ठेचून टाकायचं, चेचून टाकायचं, सगळं काही गुजरातला न्यायचं. अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली. आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हारले. माझं काय म्हणणं नाहीये. म्हणजे एका दिवसाच्या मॅच मध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हारताना सुद्धा हसतानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टीव्हीवर पाहिले. कोण मी नाही बनत, आपण सगळ्यांनी पाहिले. नाही मी नाही बोलत, अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं. राजे हो मी बोललो का? मी अजिबात बोललेलो नाही. पत्रकारांनी नोंद घ्यावी. तर मी अजिबात बोललेलो नाही. हे टीव्ही वाल्यांनी दाखवली ते मी सांगतोय. कारण त्यांना भारत आपला हिंदुस्थान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं. किती जमले पैसे, कारण तो सगळा जो काय कारभार झाला, ती जी काही सगळी उलाढाल असेल होते, जी मुंबईला झाली असती, महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता, तो हे गुजरातला घेऊन गेले. असे हे नतदृष्ट. फॉक्सकॉन नेला, सगळं नेलं. म्हणून ह्या सगळ्या घरानं, ह्या सगळे जे माझे मुंबईसाठी लढणारे जे आहेत, पोलीस आहेत, सरकारी कर्मचारी सगळे आहेत, त्यांना तर घरं द्या. आणि गुजरातला पळवलेलं जे आर्थिक केंद्र आहे तसं दुसरं आर्थिक केंद्र मला माझ्या धारावीमध्ये पाहिजे. या धारावीचा प्लॅन पाहिजे ना तुम्हाला. हा माझ्या धारावीचा प्लॅन आहे. जे आर्थिक केंद्र इकडे होणार होतं, ती जमीन घातली बुलेट ट्रेनच्या कशात, ती सुद्धा जाणार गुजरातला. मग काय मुंबईसाठी, मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे. जे आज संजय राऊत बोललेत, हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे. तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटले ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या. मागे आम्ही हा असा मोर्चा काढला होता, आदित्यने नेतृत्व केलं होतं, सगळे तुम्ही होतात. महापालिकेत केवळ 1.5 वर्षात केलेले घोटाळे त्यावेळेला आपण बाहेर काढले होते. कुठे चौकशी? रस्त्याचा घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, यानी तुम्ही कुठले ते मशीन त्याचे घोटाळे, सगळे घोटाळे घोटाळे. सेबी समोर आहे. हो आहे ना, तो बरोबर, हे सेबी समोरच. पण सेबीमध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात, त्यांनी चौकशी केली पाहिजे. हा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय. तर हा मला वाटतं की समजने वालों को इशारा काफी है. हा इशारा मोर्चा आहे. हे बघा, अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये, अगदी दूरपर्यंत पोहोचलेलं आहे. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा आवाज जे त्यांचे चेले चपाटे, दलाल, सुपारीबाज, सगळे भाडोत्री, त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत पोहोचत नसेल तर हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांना एक विनंती आहे की जगातला हा सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा असल्याचा आरोप या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकार कोणी पडलं, पैसा कोणी पुरवला आता तुमच्या लक्षात आलं असेलच, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर सरकार आपल्या दारी नाही तर सरकार अदानींच्या दारी, असा हल्लाबोल देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून केला. हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. अदानी यांना 100 कोटींचा टीडीआर देण्यात आला असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. धारावीमध्ये पोलीस कर्मचारी आणि गिरणी कामगारांना घरं द्या अशी